अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोलांटी उडी, चीन आणि जपानच्या मदतीची गरज नाही ट्रम्प यांचं वक्तव्य. तर सर्वांनी मिळून होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू असं काल केलं होतं ट्रम्प यांनी वक्तव्य. होर्मुझ पार करून आलेलं नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं. काल शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं. दोन्ही जहाजांमध्ये आहे एलपीजी गॅसचे 83,000 टन सिलेंडर. पुण्यातल्या गॅस एजन्सी बाहेरच्या रांगा संपल्या. पुणेकरांना 96 तासांनंतर गॅस सिलेंडर मिळणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर आज रांगाच नाहीत. जालन्यामध्ये गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून 110 सिलेंडर चोरले. 96 घरगुती आणि 12 व्यावसायिक सिलेंडर गेले चोरीला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षांकडून सहकार्य न मिळाल्याची तक्रार करण्याची शक्यता. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. भूखंड लाटण्याचा आणि करोडो रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा नाना पटोलेंचा आरोप. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्रावरती मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख. धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर. उद्धव ठाकरे गटानं दिला विधेयकाला पाठिंबा. काँग्रेस, पवार गट, माकप आणि समाजवादी पार्टीचं विधेयकाच्या विरोधात मतदान. मीरा भाईंदरमधील सुहासिनी माटेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू. अतिदक्षता विभागामध्ये उपचारादरम्यान उंदरानं हाताला कुरतडलं होतं. स्थानिक नेते आक्रमक झाल्यावर डॉक्टर आणि नर्सची बदली. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवरती लोकल समोर ढकललं. पत्नीचा मृत्यू. आरोपी राजकुमार गुप्ताला सुरतमधून अटक. मृत्यूपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.